Hello student, today we are going to see our third part writing skill. In it we see 3.6 group discussion. Before start our we are going to see some expressions you can use to perform the different functions during a group discussion. आता ग्रुप डिस्कशनमध्ये जेव्हा ग्रुप डिस्कशन चालू असते त्यावेळेस काही एक्सप्रेशन्स असतात ज्या माध्यमातून तुम्ही काही फंक्शन्स पूर्ण करत असतात. नाउ वी सी एक्सप्रेसिंग ओपिनियन्स, म्हणजे हाऊ टू एक्सप्रेसिंग युअर ओपिनियन्स. यस, म्हणजे तुम्हाला तुमचे ओपिनियन्स म्हणजे मत जेव्हा प्रदर्शित करायचं असते, सांगायचं असते, त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे ते एक्सप्रेस कराल. लिसन हिअर, बाय से यू शुड एक्सप्रेस युअर ओपिनियन बाय सेइंग आय बिलीव्ह ऑन सो अँड सो टॉपिक. यस, म्हणजे असंच की आय बिलीव्ह ऑन सो अँड सो टॉपिक. आय थिंक, यस आय थिंक, असंच मला असं वाटते. या पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही ओपिनियन्स असेल त्या ग्रुप डिस्कशनमध्ये व्यक्त करावं लागेल. नंतर आहे कुड आय मेक ए पॉइंट प्लीज. यस, कुड आय मेक ए पॉइंट, मी याच्यावर कुड आय मेक ए पॉइंट ऑन इट. यस, एक्सक्यूज मी प्लीज, मी याच्यावर माझं विचार मत मांडू का, अशा पद्धतीनं. इन माय ओपिनियन्स, हा मला असं वाटते अशा. यस, इट सीम्स टू मी. यस, इट सीम्स टू मी सो अँड सो. म्हणजे सच ए वे यू शुड एक्सप्रेस युअर ओपिनियन्स इन ग्रुप डिस्कशन. म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये जेव्हा तुम्ही आपलं ओपिनियन मांडत असतात, यू शुड place your opinions very polite manner, and so while expressing your opinions you should use such a words: I believe, I think, could I make a point please, in my opinions, it seems to me, such a way. Now second is expressing agreement. म्हणजे समजा आम्ही एखाद्यानी जो मुद्दा मांडला असेल, ओपिनियन व्यक्त केलं असेल, त्याच्याशी आम्ही सहमत आहे. याच्यासाठी मग आम्ही सहमत आहे हे सांगण्यासाठी मग ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही कोणत्या शब्दाचा उपयोग करू? यस, ॲब्सोल्युटली. यस, इट इज ॲब्सोल्युटली राईट. सच वे, यू आर राईट. यस मिस्टर सो अँड सो, यू आर राईट. आय फुली ॲग्री विथ यू. यस, आय फुली ॲग्री विथ यू. हा, मी तुमच्यासोबत पूर्णपणे सहमत आहे. सच ए वे यू एक्सप्रेस युअर ॲग्रीमेंट ऑफ अनदर कॅन्डिडेट्स व्ह्यू. जो दुसरा कॅन्डिडेट असेल त्याचा व्ह्यूज किंवा जो दृष्टिकोन असेल त्याच्यासोबत तुम्ही सहमत आहे हे सांगण्याकरता यू शुड यूज सच ए वर्ड्स लाईक ॲब्सोल्युटली, यू आर राईट, आय फुली ॲग्री विथ. नाउ सी एक्सप्रेसिंग दिस ॲग्रीमेंट. आत्ता आपण बघितलं, समजा आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या पॉईंटशी आम्ही ॲग्री असेल तर आम्ही ॲब्सोल्युटली असेल, यू आर राईट असेल, आय फुली ॲग्री विथ, अशा प्रकारचे वाक्यांनी त्याचं जे काही मुद्दा असेल ॲग्री होऊ शकतो. पण आम्हाला समजा त्यांच्या मुद्द्याशी आम्ही डिसॲग्री असेल, म्हणजे आम्हाला डिसॲग्रीमेंट व्यक्त करायचं असेल तर यू शुड यूज सच ए वर्ड्स लाईक, लिसन, आय एम अफ्रेड, आय डोंट ॲग्री विथ. यस, आय डोंट ॲग्री विथ यू, आय एम अफ्रेड, मला भीती वाटते की यस आय डोंट ॲग्री विथ यू. मी सांगू शकत नाही पण आय डोंट ॲग्री विथ यू. आय एम सॉरी बट आय सी इट ए लिटिल डिफरंटली. यस, माफ करा, बट आय सी इट ए लिटिल डिफरंट. पण तुम्ही जो काही व्यक्त केलेला आहे याच्यापेक्षा हा ते वेगळं आहे. आय कॅन सी युअर पॉइंट बट. यस, आय कॅन सी युअर पॉइंट, मी तुमचा जो पॉइंट आहे, मुद्दा आहे तो यस समजू शकते, परंतु यू मेक हॅव समथिंग देअर बट. यस, यू मे हॅव समथिंग हिअर, यू मे हॅव समथिंग देअर बट. यस, तुम्ही यू हॅव ट्राय टू डू धिस बट इट इज नॉट करेक्ट, अशा पद्धतीनं. और I respect your point of view, but I am sorry, I can't go along with you. Yes, तुम्ही असं सुद्धा सांगू शकता की यस, आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही जे काही मांडलेलं आहे, तुमचा दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे, आय रिस्पेक्ट इट, त्याला मी
त्याचा आदर करतो, सन्मान करतो, बट आय एम सॉरी आय कॅन्ट गो अलॉंग विथ यू ऑन. पण मी मात्र, मला माफ करा की आय कॅन्ट गो अलॉंग विथ यू, पण मात्र मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. यस, माय ओपिनियन इज क्वाईट डिफरंट फ्रॉम यू. माझं ओपिनियन काय तुमच्यापेक्षा काय काही थोडंसं काय वेगळं आहे. सच ए वे. नाऊ इट इज द फोर्थ सजेस्टिंग. जर आम्हाला त्या ग्रुप डिस्कशनमध्ये आम्हाला काही सजेस्ट करायचं असेल, काही सूचना करायच्या असेल, तर मग आम्ही कशा पद्धतीने करू? यस, बाय सेईंग आय थिंक वी शुड. यस, तेव्हा समजू शकता की यस आय थिंक वी शुड डू सो अँड सो. मला असं वाटते की आपण असं असं काय केलं पाहिजे. वाय डोंट वी, मग आपण असं करू शकत नाही का? वॉन्ट डू वी, वाय डोंट वी डू सो अँड सो, आम्ही असं असं करू शकत नाही का? लेट्स ट्राय इट, असं आम्ही केलं पाहिजे. लेट्स ट्राय इट. कुडंट वी, आम्ही असं करू शकत नाही का? आम्ही असं करू शकलो नसतो का? आम्ही अशा पद्धतीने करू शकलो नसतो का? यस, डोंट यू थिंक वी कुड. यस, तुम्हाला यस, डोंट यू थिंक वी कुड म्हणजे बाय युजिंग सच ए एक्सप्रेशन, बाय युजिंग such a sentences you should present, you should give your suggestions in that group discussion, like I think we should, why don't we, let's, couldn't we, don't you think we could. Now here the fifth expressions, asking for opinions. Yes, म्हणजे आम्हाला एखाद्याचं ओपिनियन म्हणजेच त्या एखाद्याचं मत जर आम्हाला विचारायचं असेल तर देन यू शुड आस्क अदर्स ओपिनियन्स इन दॅट ग्रुप डिस्कशन बाय सेईंग सच ए वर्ड्स, सच ए सेंटेन्सेस. व्हॉट इज युअर ओपिनियन्स ऑन इट? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन सो अँड सो टॉपिक? या विषयावर तुमचं ओपिनियन काय आहे? व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला याविषयी काय वाटते? आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट. यस, मला जाणून घ्यायची इच्छा आहे की व्हॉट डू यू थिंक अबाउट सो अँड सो टॉपिक, या विषयाविषयी तुमचं मत काय आहे? आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. यस, आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. हा, तुमची याच्यावरती भूमिका काय, या सब्जेक्टवर तुमची भूमिका आहे. यस, आय वुड लाईक टू नो इट. अशा पद्धतीने तुम्ही काय दुसऱ्याचं ओपिनियन त्या ग्रुप डिस्कशनमध्ये काय विचारू शकता. देन द सिक्स वन इज इंटरप्टिंग. म्हणजे समजा एखादी कॅन्डिडेट पार्टिसिपंट्स त्या ग्रुप डिस्कशन मधला आपलं ओपिनियन काय व्यक्त करून राहिलेला आहे. ही इज प्रेझेंटिंग हिज ओपिनियन आणि त्याला आम्हाला मधातच इंटरप्ट करायचा आहे, थोडं त्याला थांबवायचं आहे की तो जे काही मत असेल ते योग्य नाही वगैरे असं असेल तर यस यू शुड इंटरप्ट बाय सेईंग आय एम सॉरी टू इंटरप्ट यू. यस, मला माफ करा, आय एम गोइंग टू इंटरप्ट यू बट एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज. मी याच्यामध्ये तुमच्या मुद्द्यामध्ये हे ॲड करू का? यस, दॅट्स ट्रू, सॉरी बट तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे पण माफ करा, इट इज सो अँड सो. ओके, सच ए वे you should interrupt the other participants in that group discussion. Okay, now the 7, handling interruptions. समजा when we are giving our opinion on particular topic, जेव्हा एखाद्या टॉपिकवर आम्ही आमचं ओपिनियन काय व्यक्त करत आहोत आणि समजा कोणीतरी आम्हाला इंटरप्ट करत आहे, मला तर डिस्टर्ब करत आहे, तर यस हाऊ यू शुड हँडलिंग दॅट इंटरप्शन. मग तुम्ही त्या इंटरप्शन जे आहे कशा प्रकारे काय हँडल कराल. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन इट. एखादी व्यक्ती तुम्हाला मधातच काय इंटरप्ट करून राहिलेला आहे, मग तुम्ही त्या व्यक्तीसोबत कसं बोलाल की यस व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन इट, व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला काय वाटते याच्याविषयी. आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट. I would like to know your stand on. Yes, I would like to know your stand on. Such a way you should handling the interruptions of others candidate while presenting your own opinions. जेव्हा तुम्ही स्वतःचं ओपिनियन सांगत असताना जर बाकीचे इंटरप्शन करत असेल तर हाऊ टू हँडल देअर इंटरप्शन्स. नाऊ देअर इज ए कंक्लुडिंग. आपण बघितलेलं आहे की आपले जे ग्रुप डिस्कशन असतो त्या शेवट कसा कंक्लुडिंगने किंवा समरीने
संपत असतो. तर मग कंक्लुडिंग कसं करायचं बघा. टू समराइज अ कंक्लूड. आय एम गोइंग टू conclude this topic. I am going to summarize the group discussion such a way. We can conclude it by saying, तुम्ही असं म्हणू शकता की yes, we can conclude by saying, let's run quickly through the main idea before concluding the discussion. तुम्ही असं म्हणू शकता की let's run quickly through the main ideas before concluding the discussion. आपण का करू, जे काही मेन आयडिया होती ना त्याच्या एकदा का करू, यस लेट्स रन क्विकली, त्याच्याहून काय एकदा काय आपण थोडंसं समराइज करू त्याला. ओके, सच ए वे यू शुड कन्क्लुडेड इन ग्रुप डिस्कशन. नाउ सी हियर ऑन पेज नंबर 168 अ सॅम्पल ग्रुप डिस्कशन इज गिवन. एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन दिलेले आहे. इथे बघा, इव्हॅल्युएटर म्हणजे एक्सपर्ट. बघा, एक्सपर्ट तो ग्रुप डिस्कशनला काय सुरुवात कोण देऊन राहिलेला आहे. यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन, विच इज डू यू थिंक do you think teenagers should be given a separate mobile phone? Now here the group discussion is about the teenagers should be given a separate mobile phone. Teenagers म्हणजे ज्या मुलांचं वय 14 ते 19 दरम्यान असतात, आम्ही त्यांना टीनेजर म्हणतो. तर मग ग्रुप डिस्कशनचा टॉपिक आहे, डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन ऑर नॉट. म्हणजे टीनेजर्सला सेपरेट मोबाईल फोन दिला पाहिजे का, हा ग्रुप डिस्कशनचा विषय आहे जो इव्हॅल्युएटर सांगतो. यू मे नाउ बिगिन द डिस्कशन्स. हू वुड लाईक टू स्टार्ट. यस, आणि तो सांगतो की यस नाउ वी स्टार्ट अवर डिस्कशन. आणि हू वुड लाईक टू स्टार्ट, कोण सुरुवात करणार असं तो सांगतो. आणि सच ए वे ग्रुप डिस्कशन इज स्टार्ट. आणि अशा प्रकारे काय ग्रुप डिस्कशन काय स्टार्ट होत असते. येस, आता बघा याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे की हे फॉर्मल डिस्कशन असते, ज्यामध्ये जवळपास 10 ते 12 विद्यार्थ्याचा काय ग्रुप असतो आणि ते काय त्या टॉपिकवरचं काय ॲनालाइज करत असतात. आणि ग्रुप डिस्कशन सुरू व्हायच्या पूर्वी आम्हाला काय करावं लागते, एक विषय मिळाल्यानंतर आम्ही जे पार्टिसिपंट्स असतात, कॅन्डिडेट असतात, त्यांना त्याच्यावर कंटेम्प्लेट करण्यासाठी सुद्धा काही वेळ दिला जातो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल ग्रुप डिस्कशन काय स्टार्ट होत असते. आणि हे जे ग्रुप डिस्कशन असते इट इज गोइंग फॉर 10 to 15 मिनिट्स. आणि जेव्हा ग्रुप डिस्कशन चालू असते, जो एक्सपर्ट असते, जो इव्हॅल्युएटर असतो, तो काय हे सगळं ग्रुप डिस्कशन ऐकून आम्हाला त्या कॅन्डिडेटला काय जज करत असतो फॉर गिविंग जॉब और फॉर गिविंग द ॲडमिशन इन न्यू कोर्सेस. ओके, अशा प्रकारचं ग्रुप डिस्कशन असते. आता याच्यामध्ये बघा 6 पार्टिसिपंट्स दिलेले आहे इथे आणि एक इव्हॅल्युएटर आहे. जसं आपण इव्हॅल्युएटरने काय टॉपिक सांगितला आणि अशा प्रकारे मनीषापासून काय हे ग्रुप डिस्कशनला काय सुरुवात झाली. टॉपिक कोणता आहे, डू यू थिंक टीनेजर शुड बी गिवन ए सेपरेट मोबाईल फोन. म्हणजे तुम्हाला असं वाटते का की टीनेजर्सला सेपरेट मोबाईल फोन दिला पाहिजे. नाउ मनीषा इज एक्सप्रेसिंग हर व्ह्यू. आय थिंक the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of our mobile phones, and it is different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for the educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. म्हणजे here the Manisha express his view in favor of mobile phones for the teenagers. Now then Anamika. I also agree with the Suhasini because nowadays people use smartphones and they can get access to any information
They want like travel information, recipes, courses, college, etc. अनामिकांनी सुद्धा काय for getting the different types of information, mobile phone is very essential for the teenagers. She expressed her view. Now we see the view of John. Yes, I would like to add to it. I don't think students use the mobile phones only for seeking useful information. They use it for the entertainment too. They listen to songs, watch movies, etc. I am afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hours on phone. मात्र जॉननी जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे, इट इज नॉट टोटली इन फेवर ऑफ द मोबाईल फॉर द टीनेजर्स. म्हणजे मोबाईल टीनेजर्सला दिलंच पाहिजे या पक्षामध्ये नाही, कारण की त्याचं असं म्हणणं आहे की यस की दे स्पेंड लॉंग अवर्स ऑन फोन, कारण की फोनवर खूप काय वेळ फोनमध्ये ते घालवतात त्यामुळे. देन अनामिका एक्सप्रेस her review. Yes, Deepak, you are absolutely right. Listen here. How she said, how she interrupt or the agree with Deepak. बघा अनामिका दीपक सोबत ॲग्री आहे दीपकच्या एखाद्या पॉइंटवर. हाऊ सी सेज इट. लिसन, यू आर ॲब्सोल्युटली राईट, बट आय थिंक parents have made them aware of the abuses of the mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. Now then we see the Ananya's view. Yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? Then John, I agree with what Manjula says. It is a sheer wastage of time, money and energy. म्हणजे John is speaking against the using of mobile phone for the teenagers. Anamika, I feel that most of the students have forgotten the basic use of mobile phones. They have to travel long distances for situations and other purposes. The parents can keep a track of their children. That is the main reason why parents have given them mobile. Anamika again expressed her opinion in favor of mobile phones to giving teenagers. Now John, yes, but students have become lazy. They lack concentration. They don't read books. The phone keeps ringing and disturb them now and then. John expressed her view against the mobile phone for the teenagers. Manisha said, parents, institutions block some sites so that students are not able to view unwanted materials. The risk is there, but with advantages there are advantages too. Yes, there are disadvantages too. म्हणजे ॲडव्हान्टेजेस खूप आहे, मात्र त्याचे मोबाईलचे काय दुष्परिणाम सुद्धा काय तोटे सुद्धा आहे. त्याच्यामुळे विचार करूनच त्यांना काय मोबाईल द्यायला पाहिजे. नाव शिअर, आता अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन झालं. आता इव्हॅल्युएटर बघा. ऑल राईट एव्हरीवन, युअर टाइम्स इज नियरली अप, कुड समवन कंक्लूड प्लीज. त्यांनी सांगितलं इट्स ओके, द टाइम ऑफ ग्रुप डिस्कशन इज कम टू एंड. सो हू कंक्लूड कोण कंक्लूड करेल. आता नाउ द जॉन इज गोइंग टू कंक्लूडेड दिस ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक should mobile phone given to teenagers. John, taking the points into a consideration, mobile is a good and useful tool, but a time period should be allotted to the students. जॉनने सांगितलं की मोबाईल, जसं आपण थ्रूअर डिस्कशन बघतो, जॉन इज स्पीकिंग अगेन्स्ट गिविंग मोबाईल फोन टू द टीनेजर्स. मात्र त्याने सांगितलं ओके की मोबाईल इज गुड अँड युजफुल टूल. मोबाईल काय
चांगला आणि आवश्यक असं काय एक टूल आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहे. मात्र काय अ टाइम पिरियड शुड बी अलॉटेड टू द स्टुडंट टू यूज मोबाईल. मात्र काय स्टुडंटला मोबाईल यूज करण्यासाठी सर्टन टाइम पिरियड दिला पाहिजे, सो दॅट द स्टुडंट डू नॉट बिकम कोच पोटॅटोज. आय प्रॉब्लेम्स, पोस्चर प्रॉब्लेम्स, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हाव इन्क्रीज. आणि मोबाईल्समुळे काय आय प्रॉब्लेम्स असेल, पोस्चर प्रॉब्लेम्स असेल, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काय वाढून राहिलेले आहे. दे समटाइम्स बिकम व्हायलंट इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम द देम. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की समजा जर आम्ही त्या मुलांजवळून जर मोबाईल फोन घेतला तर समटाइम्स दे बिकम्स व्हायलंट ऑल्सो. दे कॅन यूज दीज phones but they should be made to use them judiciously. Okay, they can use these phone. ठीक आहे, त्यांनी काय ते यूज करू शकतात फोन, मात्र दे शुड बी मेड टू यूज देम ज्युडिशियसली. मात्र चांगल्या प्रकारे चांगल्या कामासाठी त्यांनी काय मोबाईल फोन काय यूज केलं पाहिजे, असं जॉननी काय कंक्लुजनमध्ये काय आपले विचार मांडले. नाऊ वी सी अ क्वेश्चन इन ब्रेन स्टॉर्मिंग. एक ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लिसन. रमा, आसिफ, रचना and Arav are participating in a group discussion. The evaluator has given them a topic. Teenagers are more inclined towards junk food nowadays. ग्रुप डिस्कशन मध्ये 4 पार्टिसिपंट्स आहे आणि जो इव्हॅल्युएटर आहे त्यांनी कोणता टॉपिक दिलेला आहे, टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड जंक फूड नावेडेज. म्हणजे आजकाल काय टीनेजर्स जे आहे जंक फूडच्या काय आहारी गेलेले आहे असा टॉपिक आहे. आता त्याच्यावर काय ग्रुप डिस्कशन आपल्याला लिहायचा इथे. लिसन हिअर. तर एक ग्रुप डिस्कशन साठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लिसन हिअर. इव्हॅल्युएटर नी काय सांगितलं दिलेलं आहे, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन विच इज टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड जंक फूड. यू मे नाव बिगिन द डिस्कशन हू वुड लाईक टू इट. बघा इव्हॅल्युएटरने काय सगळ्या पार्टिसिपंटला काय 5 मिनिटं काही मिनिटाचा अवधी दिला आहे टू थिंक आउट कंटेम्पलेट ऑन द सब्जेक्ट. आणि नंतर त्यांनी विचारलेलं आहे की कोण ग्रुप डिस्कशनला सुरुवात करेल. नाऊ सी द रमा स्टार्ट ग्रुप डिस्कशन. I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of junk food such as pizza, burgers, soft drinks and Chinese food etc. Actually, these foods don't contain all the necessary elements for our body. They contain higher levels of calories, fats and sugar. ते सांगितलं की आज आम्ही काय जे टीनेजर्स आहे खूप आहारी गेलेले आहे जंक फूडच्या. मात्र जंक फूडमध्ये काय डोंट कंटेन ऑल दी नेसेसरी एलिमेंट फॉर अवर बॉडी. आपल्या शरीरासाठी जे काही आवश्यक असे घटक आहेत त्या जंक फूडमध्ये नसतात. लाईक कॅलरीज असेल, फॅट्स असेल, शुगर त्याच्यामध्ये काय कॅलरीज असेल, फॅट्स, शुगर काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंक फूडमध्ये प्रेझेंट असते. देन आसिफ प्रेझेंट हिज व्ह्यू. आय ऑल्सो ॲग्री विथ रमा. जंक फूड्स बघा त्यांनी आपल्या रमासोबतचा आपल्या रमानं जे काही पॉईंट मानला त्याच्यासोबत ॲग्रीमेंट कशा पद्धतीनं एक्सप्रेस केलेला आहे. आय ऑल्सो ॲग्री विथ रमा. जंक फूड्स आर बेसिकली अ ट्रॅश विच हार्म्स अवर बॉडीज in different ways, even though the younger generation is getting indulging in more and more junk food. Arav, yes, I would like to add to it. Junk food does not have a single benefits. It only has ill effects as they do not contain nutritional value. Arav मात्र जंक फूडच्या टोटली अगेन्स्ट मध्ये आहे. यस, I am so afraid because of its appealing texture. Youngsters are more attracted towards it. Now then Rachna. Yes, Arav, you are absolutely right. Listen, how she present her agreement with Arav. You
Arav, you are absolutely right. As this junk food is easily available with a single click, teenagers became fond of it, but they must not forget that eating junk food is cause of different diseases, affect our concentration level and messes with our digestive system also. Yes, बघा अशा प्रकारे यांचं ग्रुप डिस्कशन झालं. नंतर इव्हॅल्युएटर. ऑल राईट एव्हरीवन, युअर टाइम इज नियरली अप. कुड समवन कंक्लूड प्लीज. यस, तुमचा वेळ संपत आला. समवन कंक्लूड इट. आता बघा आरव काय हा कंक्लूड करून राहिलेला आहे. टेकिंग द पॉइंट्स इनटू कन्सिडरेशन्स, जंक फूड इज नॉट सुटेबल बट हार्मफुल टू अवर हेल्थ. बघा ऑल द पार्टिसिपंट come on the conclusion that की जंक फूड इज नॉट सुटेबल बट हार्मफुल टू अवर हेल्थ. आपल्या हेल्थसाठी काय हार्मफुल आहे. टीनेजर्स मस्ट कीप इन माइंड टू एन्जॉय हेल्दी लाईफ. वी मस्ट इनटेक हेल्दी फूड. मग टीनेजर्सनी काय, जर इफ दे वॉन्ट टू एन्जॉय हेल्दी लाईफ, इट इज इसेन्शियल फॉर देम टू इनटेक हेल्दी फूड. प्लीज स्टार्ट टू एन्जॉय मील्स ॲट होम इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग फ्रॉम आउटसाइड. वी मस्ट से नो टू जंक फूड. अशा प्रकारे आरवनी काय याला काय कंक्लूड केलेला आहे किंवा समराइज केलेला आहे. नाउ स्टुडंट, हिअर 2 ॲक्टिव्हिटीज इज गिवन फॉर युअर प्रॅक्टिस. यू शुड try to write group discussion in your English register at home. Now see the first